रूफटॉप सोलर योजना, घराच्या छतावर सोलर बसवा आणि लाईट बिलचे टेन्शन कायमचे संपवा। नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही घरचे लाईट बिल सारखे भरून कंटाळा आला असेल ना, पण आम्ही व्हिडिओमध्ये तुमचे टेन्शन कायमचे संपवण्याचा मार्ग घेऊन आलोय। होय मित्रांनो, महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील नागरिकांसाठी अनेक सरकारी योजना आणत आहे, ज्यामध्ये रूफटॉप सोलर योजना आहे। आपल्या देशात औद्योगिक क्षेत्राचा विस्तार होत असल्याने विजेची गरज सातत्याने वाढत आहे। दरम्यान वीजनिर्मितीसाठी कोळशाचा पुरवठा कमी होत आहे। परिणामी पारंपरिक वीजनिर्मिती सुविधा अपुरी पडत आहेत आणि येत्या काही वर्षांत देशाला विजेची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे। या सर्व गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने रूफटॉप सोलर सिस्टीम योजना राबविण्याची निवड केली आहे। या योजनेंतर्गत घरे, गृहनिर्माण संस्था आणि निवासी कल्याणकारी संस्थांच्या छतावर रूफटॉप सोलर पॉवर जनरेशन सिस्टीम बसवण्यात येणार आहे। या आस्थापनांसाठी सरकार 40% सबसिडी देईल। या व्यतिरिक्त फेज 2 चा भाग म्हणून केंद्र सरकार घरगुती श्रेणीतील ग्राहकांसाठी किमान 1 किलोवॅट क्षमतेची रूफटॉप सोलर पॉवर जनरेशन सिस्टीम स्थापित करण्यासाठी आर्थिक सहाय्य देऊ करेल। या कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट राज्य रहिवाशांना 40% अनुदान देणे आहे, ज्यामुळे ते त्यांच्या निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक इमारतींवर सौर पॅनेल स्थापित करू शकतील। विजेच्या वाढत्या मागणीमुळे वीज मंडळावरील वाढता भार कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे। रूफटॉप सोलर योजनेचा उद्देश रूफटॉप सोलर पॅनल बसवून घरच्या मासिक बिलाचे पैसे वाचवता येतात। नेट मीटरिंगद्वारे नेलद्वारे निर्माण केलेली कोणतीही अतिरिक्त वीज युटिलिटी कंपनीला परत विकली जाऊ शकते। सौरऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देणे आणि पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे। असे केल्याने राज्यातील रहिवाशांचे जीवनमान उंचावणे आणि सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। या व्यतिरिक्त हा दृष्टिकोन राज्यातील एकूण विजेची मागणी कमी करण्यास मदत करतो आणि पर्यावरणास अनुकूल वीज निर्मितीला प्रोत्साहन देतो। शेवटी नागरिकांना सक्षम करणे आणि त्यांना अधिक स्वावलंबी बनवणे। रूफटॉप सोलर योजनेचे वैशिष्ट्ये। महाराष्ट्र सरकारने रूफटॉप सोलर योजना ही महत्त्वाची योजना सुरू केली आहे। ही योजना स्वतःच्या छतावर सौर पॅनेल बसवणाऱ्या लाभार्थ्यांना 40% अनुदान देते। या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे अर्जदारांना त्यांच्या मोबाईल डिव्हाइसेसचा वापर करून अर्ज करता येईल। यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होऊन सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाहीशी होते। रूफटॉप सोलर योजना राबवून राज्यातील नागरिक विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे। त्यामुळे नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल। या व्यतिरिक्त ही योजना नागरिकांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यास कारणीभूत ठरेल, कारण ते विजेच्या खर्चात बचत करतात। अनुदानाची रक्कम थेट लाभार्थी खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे जमा केली जाते। रूफटॉप सोलर योजनेच्या अटी। ही योजना गावे, वस्त्या आणि दुर्गम भागांना प्राधान्य देईल ज्यांना अद्याप वीज नाही। प्रथम प्राधान्य अशा ठिकाणांना दिले जाईल जेथे वीज अनियमित आहे, म्हणजे ती वारंवार चालू आणि बंद होते। वीज प्रकल्पासाठी अनेक गावांची निवड केल्यास त्या गावांना प्राधान्य दिले जाईल। गावांची निवड करताना गावाचे नाव, तालुक्याचे नाव, जिल्ह्याचे नाव, गावाची लोकसंख्या, गावातील आदिवासी जमातींची लोकसंख्या, गावातील एकूण घरांची संख्या, विजेची नियमितता, भौगोलिक परिस्थिती अशी प्राथमिक माहिती समाविष्ट करणे आवश्यक आहे। या योजनेसाठी निवडलेली गावे, वस्त्या, पाडा आणि वाडी हे दुर्गम भागात असले पाहिजेत आणि त्यात आदिवासी समुदाय, दारिद्र्य आणि दारिद्र्यरेषेखालील लोक असावेत। 1 किलोवॅट सौर ऊर्जा उपकरणासाठी 10 चौरस मीटर जागा आवश्यक आहे।
प्रति कुटुंब फक्त एक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. जर अर्जदाराला केंद्र किंवा राज्य सरकारने सुरू केलेल्या इतर कोणत्याही सौर योजनेचा लाभ आधीच मिळाला असेल तर ते या योजनेसाठी पात्र असणार नाही. रूफटॉप सोलर योजनेअंतर्गत मिळणारे वित्त सहाय्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने ठराविक रक्कम स्वतः जमा करणे आवश्यक आहे. उर्वरित रक्कम महाराष्ट्र शासन अनुदान म्हणून प्रदान करते. घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलोवॅट वीज निर्माण करणाऱ्या सौर उपकरणांसाठी सरकार 40% सबसिडी देते. 3 आणि 10 पर्यंतच्या सौर उपकरणांसाठी 20% अनुदान दिले जाते. या व्यतिरिक्त सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅट वीज निर्माण करणाऱ्या सौर उपकरणांसाठी 20% अनुदान दिले जाते. गृहनिर्माण सोसायट्या आणि निवासी कल्याण सोसायट्या प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट वीज निर्माण करणाऱ्या सौर उपकरणांवर 20% अनुदानासाठी पात्र आहेत. रूफटॉप सोलर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे: अर्जदाराचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, अर्जदाराचे बचत बँक खाते, अर्जदाराच्या घराच्या मालकी हक्काची कागदपत्रे, अर्जदाराच्या घरातील सहहिस्सेदारांचे संमतीपत्र, चालू वीज बिल, अर्जदार महाराष्ट्र राज्याचा 15 वर्ष रहिवाशी असल्याचा दाखला, अर्जदाराचे अलीकडल्या काळातील पासपोर्ट साईज आकाराचे फोटो, रेशन कार्ड, अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला. रूफटॉप सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या यंत्रणेची किंमत खालील प्रमाणे या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रूफटॉप सौर ऊर्जा उपकरणाची 5 वर्ष देखभाल खर्चासहित करण्यात येणारी किंमत. रूफटॉप सौर ऊर्जा उपकरण रूफटॉप सोलर ऊर्जा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत. अर्ज करण्यासाठी एखाद्याने सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. मुख्य पृष्ठावर असलेल्या सोलर रूफटॉपसाठी अर्ज करा बटणावर क्लिक करायचे आहे. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यात तुम्हाला तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनीची निवड करायची आहे. आता एक नवीन पेज तुमच्या समोर येईल. कृपया आता अर्ज करा बटणावर क्लिक करा. या योजनेचा अर्ज प्रदर्शित करणारे एक नवीन पृष्ठ आता तुमच्या समोर येईल. फॉर्म पूर्ण करण्यापूर्वी प्रदान केलेल्या सूचना वाचणे महत्त्वाचे आहे. आता तुम्हाला अर्जामध्ये विनंती केलेली सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. मला आशा आहे की तुम्हाला रूफटॉप सोलर स्कीमबद्दल सर्व माहिती मिळाली असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला देखील नक्की फॉलो करा. चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.